नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी तृतीय पाठ सूक्तिसुधा या पद्यपाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्याचा प्रस्तावनेचा जो पहिला श्लोक आहे तो आपण व्यवस्थित ऐकून घेऊ. एक एक श्लोक आपण ऐकू, एक एक श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो. तृतीयः पाठः सूक्तिसुधा. खिन्नञ्चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा. श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वाञ्छति. अज्ञान ज्ञानवतोऽप्यनेन हि वशीकर्तुं समर्थो भवेत्. कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैरावश्यकः संग्रहः. आता हा जो श्लोक आहे हा ना सूक्तिसुधेचा प्रस्तावनेचा श्लोक आहे. आपण फक्त याचं भाषांतर समजून घेऊ, कारण हा इतका पेपरसाठी इतका आवश्यक नाही. खिन्नम चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा. खिन्नम मनः म्हणजे दुःखी मन, सर्वदा सुभाषितेन स्वीयं रमते. दुःखी मन सुभाषितांमुळे स्वतःच रममाण होते. श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वांछति. श्रुत्वा अन्यस्य सुभाषितं श्रुत्वा खलु मनः खरोखर मन तत् सुभाषितं म्हणजे ते सुभाषित श्रोतुं पुनर्वांछति पुन्हा ऐकण्याची इच्छा करते. अज्ञान ज्ञानवतोऽप्यनेन हि वशी कर्तुं समर्थो भवेत्. अज्ञान ज्ञानवतः अपि अज्ञानी व ज्ञानवतः म्हणजे ज्ञानी लोकांना सुद्धा अनेन म्हणजे या सुभाषिताने वशी कर्तुं म्हणजे वशीभूत करणे किंवा आपल्या प्रभावाखाली आणणे समर्थ भवेत, शक्य होईल. कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजै आवश्यक संग्रह. म्हणून खरोखर मानवाने या सुभाषितांचा संग्रह करावा. सुभाषितांची प्रस्तावना देणारा हा श्लोक आहे आणि सुभाषितांचं महत्त्व सांगणारा हा श्लोक आहे. हा सूक्तिसुधेचा प्रस्तावनेचा श्लोक आहे. आपण आता पुढचा श्लोक ऐकू आणि मग त्याचा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं. विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः. विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं. विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः. विद्या नाम नरस्य रूपमधिकम या प्रस्तुत श्लोकामध्ये विद्येचं महत्त्व सांगितलेले आहे. विद्या नाम विद्या म्हणजे नरस्य अधिकम रूपम म्हणजे मानवाचे अधिक रूप आहे, अधिक विकसित झालेले रूप आहे. विद्या प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या हे लपवून ठेवलेलं गुप्त धन. हे असं उघड उघड दिसत नाही. एखादा व्यक्ती दिसायला सुंदर आहे म्हणजे तो हुशार असेल असं पण नाही. एखादा दिसायला कुरूप असेल म्हणजे तो मोठा आहे असं पण नाही. तर ते लपवून ठेवलेलं गुप्त धन आहे. विद्या भोगकरी म्हणजे विद्या भोग देणारी. यशस् सुखकरी यश व सुख देणारी आहे. विद्या गुरूणाम गुरु विद्या ही गुरूंची गुरु आहे. विद्या बंधुजनो विदेशगमने म्हणजे विदेशगमने विदेशात गेल्यावर विद्या बंधुजन म्हणजे विद्या हीच नातेवाईक आहे. विद्या परमम दैवतम म्हणजे विद्या हेच श्रेष्ठ दैवत आहे. विद्या राजसु पूज्यते राजसु म्हणजे राजकुळामध्ये विद्या पूज्यते विद्येची पूजा केली जाते. न तु धनम धनाची नाही. विद्या विहीन पशु म्हणजे विद्येशिवाय मनुष्य पशु समान आहे. विद्येचं महत्त्व सांगणारा श्लोक आहे की विद्या मानवाचं अधिक रूप आहे, दडवून ठेवलेलं गुप्त धन आहे. विद्या भोग यश सुख देणारी आहे. विद्या गुरूंची गुरु आहे. परदेशात गेल्यावर विद्याच आपल्या कामात येते. विद्या श्रेष्ठ दैवत आहे आणि राजकुळामध्ये विद्येची पूजा होते, धनाची नाही. म्हणून विद्येशिवाय मनुष्य हा पशु समान आहे. आपण आता पुढचा श्लोक ऐकू आणि आपण त्याचंही भाषांतर समजून घेण्याचा प्रयत्न करू. निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु
लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्याय्यात् पथः प्रविचलन्ति पदन्न धीरा. आता याच्यामध्ये जी सुक्ती आहे ना ती खाली दिलेली आहे. न्यायात पथ प्रविचलंती पदम न धीराहा. धीराहा म्हणजे धैर्यशाली लोक. न्यायात पथ म्हणजे न्याय मार्गावरील. पदम न प्रविचलंती म्हणजे पाऊल विचलित होऊ देत नाही. जे न्याय मार्गावर चालणारे लोक असतात ते कितीही जीवनात सुखदुःख संकट विघ्न किंवा इतर कुठल्या पण गोष्टी आल्या तरी ते आपला न्याय मार्ग सोडत नाही. याचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. बरं, उदाहरण काय दिलं आहे. यदि नीती निपुणा निंदंतु. इथं नीती निपुण शब्द आहे. नीती म्हणजे जे व्यवहार कुशल आहे. नीती निपुण म्हणजे जे चाणाक्ष लोक आहेत समाजामध्ये, जे अतिशय धैर्यशाली लोक आहेत, ज्यांच्या मतांना किंमत असते, असे जे विद्वान लोक आहेत किंवा समाजमान्य लोक आहेत. तर यदि नीती निपुणा निंदंतु म्हणजे जरी नीती निपुण लोक निंदा करो वा स्तुवंतु किंवा स्तुती करो. म्हणजे नीती निपुण लोकांनी कितीही निंदा केली किंवा कितीही स्तुती केली तरी लक्ष्मी समाविशतु. लक्ष्मी समाविशतु येऊ गच्छतु वा यथेष्टम किंवा स्वतःच्या इच्छेनुसार निघून जाओ. अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा. मरणम अद्यैव असतो, मृत्यू आज असो वा युगांतरे किंवा काही युगानंतर. किंतु परंतु धीराहा म्हणजे धैर्यशाली लोक न्यायात पतः न्याय मार्गावरील पदम न प्रविचलंती पाऊल विचलित होऊ देत नाही. मी वाटतं पुन्हा एकदा मराठीत अर्थ सांगतो की जरी नीती निपुण लोक निंदा करो किंवा स्तुती करो, लक्ष्मी जवळ येऊ किंवा इच्छेनुसार निघून जाओ, मरण आज असो किंवा युगानंतर असो, धैर्यशाली लोक न्याय मार्गावरील पाऊल विचलित होऊ देत नाहीत. आता आपण पुढचा श्लोक ऐकू आणि मग त्याचा पण अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्. सुक्त जे आहे ते खाली दिले आहे. मौनम सर्वार्थ साधनम म्हणजे काही ठिकाणी मौन बाळगणं म्हणजे शांत बसणं हे चांगलं असतं असं इथं सांगायचं आहे. मौनम सर्वार्थ साधनम म्हणजे मौन हे सर्वार्थाचं साधन आहे. सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी मौन कधी कधी चांगलं असतं असा श्लोकात संदेश दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी उदाहरण काय दिलं बघा. आत्मनः मुखदोषेण म्हणजे स्वतःच्या मुखदोषामुळे शुकसारिका बध्यन्ते पोपट व मैना बध्यंत म्हणजे पिंजऱ्यात अडकतात. म्हणजे इतर पक्ष्यांच्या तुलनेत पोपटाला बोलता येतं म्हणून मानव काय करतो, पोपटाला पिंजऱ्यात टाकतो. बकास्तत्र न बध्यन्ते तेथे बगळ्यांना पिंजऱ्यात बांधत नाही किंवा बगळे बांधले जात नाही. त्याचं कारण त्याने दिलं आहे मौनम सर्वार्थ साधनम म्हणजे मौन हेच सर्वार्थाचे साधन आहे. म्हणजे पोपट हा इतर पक्ष्यांच्या तुलनेत त्याला कंठामध्ये मानवासारखा एक व्यवस्थित स्वर दिलेला आहे आणि त्यामुळे लोक पिंजऱ्यामध्ये पोपटाला ठेवतात. बगळ्यांना कोणी पिंजऱ्यात ठेवत नाही म्हणून मौन हे सर्वार्थाचं साधन आहे. तर पोपटाने पण मौन बाळगलं तर त्याला पण कोणी पिंजऱ्यात टाकणार नाही असं कवीला इथं म्हणजे मनोरंजक पद्धतीने सुचवायचं आहे. आपण पुढचा श्लोक ऐकून घेऊ. रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगाः निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतान्नोपकरणे. आता इथं जी सुक्ती दिली आहे ती शेवटची लाईन आहे. क्रियासिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. महताम क्रियासिद्धी म्हणजे महान लोकांच्या क्रियेची सिद्धी. म्हणजे महान लोक जे स्वतःचं कार्य पूर्णत्वाला नेतात तर त्या पूर्णत्वासाठी त्यांचं सत्व महत्वाचं असतं. म्हणजे महताम क्रियासिद्धी सत्वे भवती
महान लोकांच्या क्रियेची सिद्धी त्यांच्या सत्वामध्ये असते, उपकरणेनं, उपकरणांमध्ये नाही. इथं ना सत्व हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. सत्व या शब्दाचा अर्थ आहे आपल्या वैयक्तिक जीवनातील सगळ्यात सर्वोत्तम आपला गुण, ज्याला आपण आपलं सत्व असं म्हणतो. समजा एखादा चांगला प्लेयर असेल, क्रिकेट खेळणारा, तर क्रिकेट खेळणं हे त्याचं सत्व आहे. आपल्यातली सगळ्यात चांगली गुणसंपदा याला सत्व असं म्हणतात. तर महान लोक जे स्वतःचं कार्य पूर्ण करतात ते त्यांच्या सत्वावर अवलंबून असतं, उपकरणांमध्ये डिपेंडेबल नसतात, हे सांगणारा हा श्लोक आहे. हा श्लोक समजवण्यासाठी कवीने इथं सवितृ सूक्तातील सूर्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सूर्य जो आहे तर सूर्याला स्वतःचा एक रथ आहे, त्याचा एक सारथी आहे. पण असे असंख्य अडचणी असून सुद्धा सूर्य स्वतःचं काम उत्कृष्टपणे पूर्ण करतो, सगळ्या जगाला तो प्रकाश देतो. तर हे प्रकाश देण्याचं काम हे त्याचं सत्व आहे. म्हणजे सूर्याचं सगळ्यात मोठं सत्व काय? प्रकाश देणे. तर हे प्रकाश देण्यासाठी त्याला उपकरणांची गरज नाही, याचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. बरं, लक्षात घ्या. रथस्य एकम चक्रम, रथाला एकच चाक आहे. सूर्याचा जो रथ आहे त्या रथाला चाक एकच आहे. भुजगयमिता सप्ततुरगाः, भुजगयमिता, भुजगचा अर्थ आहे साप आणि यमीचा अर्थ आहे लगाम. आणि भुजगयमिता सापाच्या लगामांनी युक्त सप्ततुरगाः म्हणजे 7 घोडे आहेत. निरालंब मार्ग म्हणजे निराधार मार्ग आहे, मार्गाला आधारच नाही आहे. आणि चरणविकल सारथी, म्हणजे सारथी अपि चरणविकल, सारथी पण पायाने विकलांग आहे म्हणजे लंगडा आहे. रविर्यात्तेवांतम प्रतिदिनम अपारस्य नभस, हे वाक्य थोडं अवघड आहे, त्याचा आपण अन्वय समजून घेऊन मग अर्थ समजून घेऊ. तथापि तरी सुद्धा रवी म्हणजे सूर्य, अपारस्य नभसः म्हणजे अमर्यादित आकाशाच्या, अंतम याती एव म्हणजे अंतापर्यंत जातोच, प्रतिदिनम म्हणजे दररोज, म्हणजे दररोज सूर्य उगवतोच आणि प्रकाश पडतोच. जरी उगवलेला सूर्य दिसला आणि जरी प्रकाश आपल्याला जाणवतो तरी सुद्धा सूर्य अमर्यादित आकाशाच्या अंतापर्यंत जातोच. कारण महान लोकांच्या क्रियेची सिद्धी त्यांच्या सत्वामध्ये असते, उपकरणांमध्ये नाही. तर सवितृ सूक्ताचा आधार घेऊन हा श्लोक तयार केलेला आहे. असाच एक रामांवर पण आधारित श्लोक आहे की लंका जिंकण्यासाठी रामांकडे अडचणी खूप होत्या, पण तरी रामांनी स्वतःच्या सत्वावर युद्ध जिंकले. त्यासाठी त्यांना इतर उपकरणांची गरज नव्हती. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा जेव्हा आपलं अभ्यासपत्र पूर्ण होतं त्यावेळी ह्या श्लोकाचा रेफरन्स त्यांनी तिथं दिलेला आहे, तो आपण व्यवस्थित एकदा बघून घेऊ. आता आपण पुढचा श्लोक ऐकू आणि त्याचाही भाषांतर समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. अल्पानामपि वस्तूनां संहति कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. इथली सुक्ती आहे संहती कार्यसाधिका. आपण मराठीत ज्याला म्हणतो एकीचे बळ मिळते फळ, युनिटी ज्याला आपण म्हणतो, ऐक्य. या ऐक्याचं महत्त्व सांगणारा हा श्लोक. बघा, त्यांचं असं म्हणणं आहे अल्पानाम वस्तूनाम संहती. इथं अल्प शब्दाचा अर्थ कमी असा नाही. अल्प शब्दाचा इथं अर्थ आहे क्षुद्र, ज्यांना आपण जास्त व्हॅल्यू देत नाही, म्हणजे आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी खूप साधारण भावना, क्षुद्र असं म्हणतात. तर अल्पानाम अपि वस्तूनाम म्हणजे क्षुद्र वस्तूंचे सुद्धा, संहती म्हणजे ऐक्य, कार्यसाधिका म्हणजे कार्य पूर्ण करणारे असते. म्हणजे क्षुद्र वस्तू जरी एकत्र आल्या आणि त्यांचा एक समूह तयार झाला तरी तो समूह एखादं काम पूर्ण करू शकतो. त्यांनी उदाहरण खूप छान दिले. तृणय गुणत्वमापन्यै बध्यन्ते मत्तदंतिनः. मत्तदंतिनः, मत्तचा अर्थ आहे उन्मत्त आणि दंतीचा अर्थ आहे हत्ती, म्हणजे उन्मत्त हत्ती सुद्धा तृणय गुणत्वमापन्यै. आता हा जो शब्दसमूह आहे ना, हा थोडं समजून घेण्याची गरज आहे. याचे 2 प्रकारचे अर्थ येऊ शकतात. आपण जर शब्दशः अर्थाचा प्रयत्न केला तर तृण गुणत्वम आपन्न, आपन्न म्हणजे प्राप्त होणे. गवताला जेव्हा गुणत्व प्राप्त होतं, आता एक गवताला गुणत्व प्राप्त होतं म्हणजे काय, तर याचा खरा अर्थ त्यांना सांगायचा आहे की गवतापासून तयार केलेल्या नाड्याने, दोऱ्याने, जो मोठा दोर असतो ना, म्हणजे ज्याला आपण सुतळी अशी असते, सुतळीचा मोठा आकाराचा जो नाडा तयार होतो तो ॲक्च्युअल गवतापासून तयार झालेला असतो.
त्या गवताला गुणत्व प्राप्त कशामुळे होतं, तर अशा असंख्य गवताच्या काड्या एकत्र येऊन तो नाडा तयार झालेला असतो आणि त्या नाड्याने उन्मत्त हत्तीला बांधता येतं. मग तुम्ही एखाद्या गवताची काडी घेऊन गेले, हत्तीला बांधायला गेले तर ते पॉसिबल होणार नाही. पण अशा असंख्य गवताच्या काड्या एकत्र करून जो नाडा तयार होतो, ज्याला आपण दोर असं म्हणतो मोठा, तर त्या दोराने हत्तीला बांधता येतं. म्हणजे एकीचं महत्त्व त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर याचा आपण सरळ अर्थ समजून घेऊ. तृणय गुणत्व आपन्ने म्हणजे गवतापासून तयार केलेल्या दोराने किंवा गवताला गुणत्व प्राप्त झाल्यामुळे, म्हणजे गवतापासून तयार झालेल्या दोराने मत्तदंतीना बद्दलते, उन्मत्त हत्तीला सुद्धा बांधता येते. क्षुद्र वस्तूंचे सुद्धा ऐक्य कार्य पूर्ण करणारे असते, कारण गवतापासून तयार केलेल्या दोराने हत्तीला सुद्धा बांधता येते. आता आपण पुढचा श्लोक ऐकून घेऊ. प्रथम वयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणां ददति जलमनल्पा स्वादमाजीवितान्तं नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. इथली जी सुक्ती आहे ती खाल्लेली आहे. नहि कृतमुपकारम साधवो विस्मरंती. साधव म्हणजे सज्जन लोक, कृतम उपकारम त्यांच्यावर केलेले उपकार न विस्मरंती कधीही विसरत नाही. म्हणजे एखादा सज्जन जे असतात ते कृतज्ञ असतात. त्यांच्यावर कोणी काही उपकार केले असेल किंवा मदत केली असेल तर ते ती कधीही मदत विसरत नाही. उलट चांगल्या पद्धतीने त्याचा परतावा ते देतात किंवा चांगल्या पद्धतीने त्या व्यक्तीला मदत करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. हे त्यांनी नारळाच्या उदाहरणावरून स्पष्ट केलेले आहे. नारळ जे असतं ना, तर बालपणात नारळाच्या झाडाला आपण जे पाणी घालतो तर ते नारळाचं झाड जन्मभर आपल्याला गोड पाणी फळ स्वरूपात देत राहतं आणि त्या नारळाचं ओझं पण ते वहन करत राहतं. असा भावार्थ या श्लोकामध्ये. बघा, त्यांना काय म्हणायचंय, प्रथम वयसी पीतम, प्रथम वयसी बालवयामध्ये किंवा बालपणामध्ये, पीतम तोयम अल्पम, पीतम अल्पम तोयम पिलेल्या कमी पाण्याचे, स्मरंत म्हणजे स्मरण करणारे, नारिकेला हा म्हणजे नारळ, नराणाम उपकारम म्हणजे माणसाच्या उपकाराचे, शिरसी निहित बारावा डोक्यावर भार वहन करतात, ददति जन्मनल्पा स्वादमाजीवितांतम, आजीवितांतम म्हणजे जन्मभर, नराणाम म्हणजे लोकांना, अनल्प, अनल्प म्हणजे भरपूर आणि आस्वाद म्हणजे गोड, भरपूर गोड, जलम ददती पाणी देतात. काय कारण, तर खाली तेच कारण आहे, सज्जन लोक केलेले उपकार कधीही विसरत नाही. बालवयात पिलेल्या थोड्याशा सुद्धा पाण्याचे स्मरण करणारे नारळ मानवाच्या उपकाराचे ओझे डोक्यावर वहन करतात व जन्मभर लोकांना गोड व भरपूर पाणी देतात. खरोखर सज्जन लोक केलेले उपकार कधीही विसरत नाही. पुढचा श्लोक ऐकू आपण. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासवरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्. हा ना हास्योक्ती हव्या प्रकारातला श्लोक आहे. येन केन प्रकारेण म्हणजे कोणत्याही प्रकारे पुरुष प्रसिद्ध भवेत, पुरुषाने प्रसिद्ध व्हावे. प्रसिद्धीची हाव असलेला, प्रसिद्धीची इच्छेसाठी आज जगात असंख्य लोक काहीही करताना दिसतात. त्याचं उत्तम उदाहरण या श्लोकात दिलेलं आहे की घटम भिंद्यात म्हणजे घडा फोडावा, पटम छिंद्यात कपडे फाडावे, कुर्याद रासवरोहणम गाढवावर सुद्धा आरूढ व्हावे, येन केन प्रकारेण अशा कोणत्याही प्रकारे पुरुष प्रसिद्धो भवेत पुरुषाने प्रसिद्ध व्हावे. हास्योक्ती काव्य प्रकारातला हा श्लोक आहे. हा श्लोक म्हणजे फक्त एक मनोरंजन हाच या श्लोकाचा उद्देश आहे. बाकी या श्लोकाचा असं उपदेश वगैरे काही खूप काही नाही आहे. हास्योक्ती काव्य प्रकारात हा श्लोक म्हणतो. गळा फोडावा, कपडे फाडावे, गाढवावर आरूढ सुद्धा व्हावे, अशा कोणत्याही प्रकारे पुरुषाने प्रसिद्ध व्हावे. अशा प्रकारे ही जी सुक्ती सुद्धा आहे
तर याचा आपण सरळ अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी अशी आशा करतो की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. याच्यामध्ये सरळ अर्थ सांगणं हाच एक भावार्थ होता. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे, काही रेफरन्स आहेत किंवा त्याचं व्याकरणसुद्धा आवश्यक आहे किंवा त्याचे मराठी उत्तर लिहिताना काय लिहिणं अपेक्षित आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या आहे. पण त्याच्यावर आपण एखादा वेगळा व्हिडिओ बनवू, तेव्हा आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. या व्हिडिओचा उद्देश फक्त याचा सरळ अर्थ तुम्हाला लक्षात यावा असा होता. नमस्कार.